नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी नवरात्रासाठी स्पेशल अशी साबुदाणा खिचडी ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग आपण आता ही साबुदाणा खिचडी मी कशी करते हे तुम्ही बघा. आता मी एका भांड्यामध्ये साबुदाणा घेतलेला आहे. तर हा साबुदाणा आपण 4-5 पाण्याने धुवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून आपण 2 तासासाठी भिजत ठेवूया. तर चला आता आपण हा साबुदाणा 2 तासासाठी भिजवून ठेवू आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे मी हे आणल्या सर्व भाजून ठेवत असते. आता हे भाजलेले शेंगदाणे मी एका मिक्सरच्या भांड्यात घेतले आहे. आता आपण त्यामध्येच आपण मिरची आणि कोथिंबीर टाकून बारीक करून घेणार आहोत. आता या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि आता थोडेसे जिरे टाकायचे आहे आणि मीठ टाकायचं आहे. तर अशा प्रकारे जर आपण ही मिरची जिरे आणि कोथिंबीर टाकून जर शेंगदाणे बारीक करून खिचडीमध्ये टाकले तर त्याची टेस्ट खूप छान लागते आणि आपण जे तुकडे करून टाकतो त्याच्यापेक्षाही सर्व बाजूनी सारखं तिखट लागलं जातं आणि त्याला चवही छान येते. तर बघा आपण आता यामध्ये मी थोडेसे जिरे टाकले आहे, कोथिंबीर, मिरच्या आणि शेंगदाणे घेतलेले आहे. आता हे आपण मिक्सरला लावून त्याचा जाडसर कूट तयार करून घ्यायचा आहे. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडासा जाडसर कूट तयार करू. बघा आता अशा प्रकारे आपण याचा थोडासा जाडसर कूट तयार केलेला आहे. आता आपला कूट तयार झाला आहे. आता आपण एका तो डब्यामध्ये काढून घेऊया. तर बघा मैत्रिणींना, आता आपण हा कूट तयार केलेला आहे. आता हा आपण एका डब्यामध्ये काढून घेतलेला आहे. तर चला आता आपण त्यामध्ये मी अजून काय टाकते हे तुम्ही बघा. आता यामध्ये मी एक खिचडीमध्ये मी बटाटा टाकणार आहे. तर बटाटा हा सालीसहित मी वापरणार आहे, बटाट्याची साल काढायची नाही. तर चला आता या बटाट्याच्या आपण मध्यभागी अशी 4 फोडी करायच्या आहेत आणि आता एका किसणीच्या साहाय्याने हा बटाटा आपण किसून त्याचे स्लाईस करून घेऊया. तर बघा आता आपण याचे स्लाईस करून घेतले आहे. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये जो आपण कूट तयार करून घेतला, आता साबुदाणा घेतलेला आहे, यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि आता जो कूट तयार करून घेतलेला आहे तो कूट आपण त्या साबुदाण्यामध्ये टाकून मिक्स करून आणि थोडीशी साखर टाकलेली आहे. आता आपण त्यामध्ये थोडीशी मी साखर टाकून घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींना, आता त्यामध्ये कूट आणि साखर टाकून हे मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतले आहे आणि आता तुपावर आपण जिरे टाकून घेऊया आणि आता जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला आता मी बटाटा टाकून घेतलेला आहे. आता हा बटाटा आपण व्यवस्थित असा आता हा बटाटा व्यवस्थित आपण थोडासा शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण आता त्यामध्ये साबुदाणा टाकून घेऊया. त्यामध्ये साबुदाणा टाकून घेऊया आपण आणि व्यवस्थित आता हे हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे. आता आपण त्यामध्ये आता आपली खिचडी तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून ती सर्व करूया. तर बघा मैत्रिणींना, अगदी 5 मिनटात आपली खिचडी रेडी झाली आहे. ती आता मी सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर तुम्हाला ही साबुदाणा खिचडी रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशी खिचडी नक्की करून बघा. तर अशा प्रकारे आता मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे.
धन्यवाद.